नमस्कार, मैं सतीश, क्राइम रिपोर्टर टीवी न्यूज में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। इस वक्त हम मौजूद है विधायक प्रताप सरनाईक के ऑफिस में। आज यहाँ पर थाने जिले के लोकप्रिय एनडीए के उम्मीदवार नरेश मस्के जी द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था और अपने बारे में मीरा भाईंदर वासियों को मीडिया के माध्यम से बहुत सारी जानकारी देने की उन्होंने कोशिश की। मैं नरेश मस्के यहाँ ठाणा लोकसभा से शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआई युति से चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार के तौर पे यहाँ खड़ा हूँ। माननीय नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह, इनके मार्गदर्शन में हमारे मुख्य नेता और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, अजीत दादा, राज ठाकरे, रामदास जी आठवले साहब, उनके निर्देश पे ये लोकसभा का उम्मीदवार करके मुझे चुना गया है आणि या सर्वांमध्ये या ठिकाणचे आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, गीताताई असतील या ठिकाणी उपस्थित, रवींद्र फाटक असतील, रवी राजजी आहेत, हेमंतजी आहेत, नरेंद्रभाई मेहता आहेत, किशोरजी आहेत, देवेंद्रजी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व राजीव भोईर आहेत, अरुण कदम आहे, मांजरेकर आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये आज मी आलेलो आहे। फार कमी दिवस आहेत, कम दिनों में कम गेंदों में मेरे को मैच जीतने का है। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि शुभेच्छा या फार महत्त्वाच्या आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेले 4 टर्म नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि महापौर म्हणून मी काम केलेलं आहे। मीरा भाईंदर मध्ये पूर्वी जेव्हा नगरपालिका होत्या तेव्हा शिवसेनेचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आदेशानुसार निवडणुकांमध्ये मी हेमंतजींना या गोष्टी माहिती आहेत, या ठिकाणी मी यायचो। त्यानंतर दिगे साहेबांच्या निधनानंतर सुद्धा ज्यावेळी सीताराम भोईरांची जी निवडणूक दिगे साहेबांची जेव्हा होते त्यावेळी सीताराम भोईरांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा विजय झाला होता। ते शिवसेनेचा एक संघटक पदाधिकारी म्हणून सुद्धा या ठिकाणी मी असायचो। त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी बऱ्याच जणांशी तसा कॉन्टॅक्टमध्ये असतो। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु जे काही मीरा भाईंदरचे जे प्रश्न आहेत, मीरा भाईंदरच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन स्थानिक आमदार असतील, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, आमच्या महायुतीतील सर्व घटक पक्ष आहेत, त्यांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून केंद्राच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत। मीरा भाईंदर महानगरपालिका म्हटलं, आमची ठाणे महापालिका म्हणा, नवी मुंबई महानगरपालिका, आर्थिक जे काही गणित असतं आणि कोविड नंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती फारशी ढेपाळलेली आहे सर्वच महापालिकेची। परंतु केंद्राचा निधी आणून जरी आम्ही सत्तेवर असलो तरी सुद्धा केंद्राचा निधी जर अभ्यासपूर्ण जर आपण त्याचा अभ्यास केला आणि केंद्राच्या माध्यमातून जेवढा निधी आपण उपलब्ध करून देऊ तो फार महत्वाचा आहे। कारण काय होतंय, यापूर्वी सुद्धा काही खासदारांनी कामं केली, परंतु केंद्राचा निधी जो आणायला पाहिजे होता तो त्या प्रमाणात आणला नाही। महानगरपालिकेकडे पाठपुरावा करायचा, महानगरपालिकेचा निधी वापरायचा आणि मग त्याचं क्रेडिट घ्यायचं, अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत नाहीये। खासदाराचं काम केंद्र शासनाचे जे काही रखडलेले जे काही विषय असतील, समस्या असतील, तर त्यांच्याकडे काही अडकलेले विषय असतील ते सोडवणे आणि जास्तीत जास्त केंद्राचा निधी आणणे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्या ठाणे महानगरपालिकेचा झालेला विकास तुम्ही पाहिलाय। त्यामध्ये विविध योजना असतील, अमृत योजना असतील, अनेक योजना असतील, त्या आम्ही आणल्या आमदारांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ठाणे शहराचा त्या पद्धतीत विकास झालेला आहे। तशाच पद्धतीने मीरा भाईंदर सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये जर अंतर्भाव त्या ठिकाणी झाला, काही झोपडपट्ट्या आहेत रेल्वेच्या जागेत सरनाईक साहेब म्हणाले, त्याच्या परवानग्या घेणं,
शेवटी रेल्वेला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो जर अभ्यास केला तर. जर त्या जर जमिनी मोकळ्या असतील तर रेल्वेचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं. परंतु अभ्यासपूर्ण रीतीने त्या जर मांडला रेल्वेकडे आणि रेल्वेच्या माध्यमातून ती जागा ताब्यात घेऊन मग महानगरपालिकाचे राज्य त्या माध्यमातून त्याचं सुनियोजन कसं होईल अशा पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे आणि ते मागण्याकरता शेवटी कुणाला राजा बनवायचं आणि कुणाला भिकारी बनवायचं हे जर पाहिलं तर मीडियाच्या हातात आहे. मीडिया आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ, खरोखर चौथा स्तंभ आहे. उद्या मीडियाने मनात ठेवलं एखाद्याची वाजवायची तर तुम्ही 100% वाजवू शकता, पण तुमच्या हातात आहे. लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे. मला असं वाटतं की मी जरी नवीन असलो तरी सुद्धा मला तुम्ही सांभाळून घ्या, कारण एकेकाळी आयुष्याची सुरुवात मी मीडियाचा प्रतिनिधी म्हणून केलेली आहे. सामनामध्ये मी लिहायचो, या ठिकाणी सामनाची काही मंडळी होती, बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्वतःचं एक साप्ताहिक होतं, ठाणे सत्तासारखं माझ्याकडे कॅम्पेन असं मोठा ब्रँड माझ्याकडे होता. आणि अशा पद्धतीमध्ये आयुष्याची सुरुवात केलेली तुमच्यातलाच एक माणूस आहे. आपण मला आपला आशीर्वाद ठेवावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या मीरा भाईंदरसाठी या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करेल एवढं मैं आश्वासन या ठिकाणी तुम्हाला देतो. मेरे दो सवाल है. एक तो आपका बताया जा रहा है कि सब लोग साथ में, लोगों का मनमुटाव नहीं है. एक और यहाँ पे सब दिख रहे हैं लेकिन नरेंद्र मेहता का ग्रुप नहीं दिख रहा. दूसरा, आपके फॉर्म भरने के समय आपस में मारामारी हो रही, ये किस तरीके का मनमुटाव है या आपके विरोध नहीं कर रहे? एक सवाल. दूसरा सवाल ये है कि आपने जो सरनाईक जी ने जो वचननामा कहेंगे या स्थानिक मैनिफेस्टो कहेंगे, उसमें अगर 2-3 मुद्दे केंद्र सरकार के गिने जाए तो बाकी सब या तो विधायक के हैं या कांग्रेस के. ये मुद्दे दोनों विधायकों के लिए फजियत करने वाले नहीं है क्या? नहीं. देखो, मैं आपको जो अपने जो प्रश्न उपस्थित किया है कि यहाँ नरेंद्र मेहता साहब का एक लाइन में मैं उत्तर देता हूं. कल हेमंत जी थे, भाजपा जिला अध्यक्ष थे, भाजपा के प्रमुख कार्यालय में हमारे मीटिंग हो गई, हमारे सब कमिटीज बनी, हेमंत जी उसके साक्षीदार है, वो हमारे साथ में थे. आप देखो, आप सोशल मीडिया पे जाएंगे तो भी देखो. और आप आपने बोला है कि 14 दिन और 400 पार. ये देखो, हमारी जो पार्टी है, शिवसेना रहेंगी, भाजपा रहेंगी, मनसे रहेंगी, राष्ट्रवादी रहेंगे, रिपाई रहेंगी, 365 दिन काम करने वाले कार्यकर्ते रहते हैं. 24/7 हम लोग काम करते हैं. हम लोग सिर्फ इलेक्शन के टाइम खड़े नहीं होते कि बाबा देखो हमारे पार्टी, हमारे आमदार, हमारे जो पदाधिकारी है 24/7 लोगों के लिए खड़े रहते, कार्यकर्ताओं के बलबूते के ऊपर, कार्यकर्ताओं के काम के ऊपर हम लोगों तक पहुंचेंगे. ये लोकसभा का इलेक्शन है, महानगर पालिका का इलेक्शन नहीं है. कार्यकर्ता हमारे काम करते हैं और वही लोग हमको जीत के लाते हैं. अभी सुनो, जो राजन विचारे अब खड़ा है, मैं किसी के ऊपर इंडिविजुअल नहीं कहना चाहती थी. राजन विचारे अब तक जो जीता है ना, तो ये लोग साथ में है ना, प्रताप सरनाईक रहेंगे, रविंद्र फाटक रहेंगे, नरेश मस्के रहेंगे और एकनाथ शिंदे साहब, गीता जैन रहेंगे या रवि व्यास जी रहेंगे, हेमंत जी रहेंगे, उनके बलबूते के ऊपर वो जीता है. राजन विचारे जो जीता है, हम लोगों ने देखो, हम लोगों ने उसका पर्ची बांटा है, हम लोगों ने उसका फ्लेक्स लगाया, हम लोगों ने एजेंडा किया, उसका नियोजन करने का काम हम लोगों ने किया है. बस वो खुद के ऊपर नहीं जीता है. अभी जो उसके लिए काम कर, एकनाथ शिंदे साहब का जो सपोर्ट रहता था उसके ऊपर जीता है. आज उनके साथ एकनाथ शिंदे नहीं है, प्रताप सरनाईक नहीं है, रविंद्र फाटक नहीं है, नरेश मस्के नहीं है, गीता जैन नहीं है. राजन विचारे हमारे कार्यकर्ताओं के मेहनत के ऊपर जीता है. उनके पास मोदी जी भी नहीं और नरेंद्र मोदी जी भी नहीं है. का प्रमुख हो, उसको कुछ ना कुछ काम होते. भाजपा का जिलाध्यक्ष कल फॉर्म भरने के लिए भी सुबह से बेचारे शाम तक वहीं थाना में थे. आज भी उनसे मेरी बात हो गई. मगर क्या होता है कि देखिए, मैंने आज दोपहर को तय किया, आपको भी जब या क्योंकि आज उनको मैंने टाइम निकालने को बोला, क्योंकि मीरा थाना में सब लोग जानते हैं मगर नवी मुंबई और मीरा भाईंदर में कम लोग जानते हैं. इसलिए मैंने उनको रिक्वेस्ट किया कि आज शाम को आप मीरा भाईंदर के लिए दे दीजिए. तो हम नरेंद्र मेहता जी को मिले, गीता जी को मिले, रवि व्यास जी को मिले और बाकी अरुण कदम है, हमारे रविंद्र शेरे को, इनको विनती की कि 8 बजे इधर बाबा हम प्रेस वालों को बुला रहे, हम लोग यहीं पे मिलते हैं. अभी किसी के पास टाइम रहता है, किसी के पास नहीं रहता. मगर आपको एक बात मैं बोल देता हूँ, 7 तारीख को जो हमारी रैली है, रैली में आपको एक भी ऐसा इंसान नहीं है, एक भी कार्यकर्ता नहीं दिखेगा उसमें ये आप बोलने को चांस नहीं मिलेगा कि ये है और ये नहीं है. सभी के सभी
और आपको जो उम्मीद नहीं है वो लोग भी आके मिलेंगे।